कॅन्डिडेट आहे की नाही जयंत? हा ठीक आहे. अरे दादा मी तुम्हाला या बिझनेस मध्ये इन करून घ्यायला तयार आहे. थँक्यू जयंत, कॉंग्रॅच्युलेशन. दादा पण आधी माझं बोलणं तरी पूर्ण होऊ द्या. हा बोल ना. कोणत्याही बिझनेसमध्ये कोणालाही पार्टनर बनवण्यासाठी माझे काही क्रायटेरिया आहेत. हा. मी बाबांना या बिझनेसमध्ये पार्टनर बनवून घेतोय कारण ह्यांनी स्वतः रिक्षा चालवली आहे, त्यांना एक्सपिरियन्स आहे, त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे आणि बऱ्याच ऑटो रिक्षा युनियन लीडर्सशी त्यांच्या ओळखी आहेत आणि या सगळ्याचा या बिझनेसला प्रचंड फायदा होणार आहे. तसंच ह्या बिझनेसमधली दुसरी महत्त्वाची व्यक्ती मी आहे आणि त्याच्यामागे इम्पॉर्टंट कारण हेच आहे की माझ्याकडे पैसा आहे हा बिझनेस फायनान्स करण्यासाठी आणि त्याचबरोबर बिझनेस कसा सुरू करायचा आहे आणि त्याला कसं सक्सेसफुल बनवायचं आहे या सगळ्याचा अनुभव आहे. तर दादा तुम्हाला जर का हा बिझनेस करायचा असेल त्यासाठी तुम्हाला बिझनेसचा किंवा रिक्षा चालवण्याचा अनुभव असायला हवा. अरे जयंत, हे असं कसं बोलतोस तू? तू तर म्हणाला होतास की नोकरी करणारा माणूस बिझनेस करू शकत नाही असे तुझे एथिक्स आहेत म्हणून. अरे अशी अट घातली तर कसं होईल? म्हणजे मी इतक्या शॉर्ट नोटीसवर रिक्षा चालवण्याचा एक्सपिरियन्स किंवा बिझनेसचा एक्सपिरियन्स कुठून आणू? अरे तू म्हणालास म्हणून एका शब्दावर नोकरी सोडून आलो मी. सॉरी दादा पण मी माझ्या आजवरच्या क्रायटेरियांना बाजूला नाही ठेवू शकत. अरे जयंत, असं कसं? बाबा तुम्ही तरी सांगा जयंतला. हो मी नोकरी सोडली तर घर कसं चालणार? ए वीणा सांगा तुम्ही काहीतरी जयंतला. हा अरे संतोष, मी काय समजावू जयंतला? जयंत अगदी बरोबर बोलतोय रे. हे बघ काय ना, कुठलाही बिझनेस करायचा म्हटला तर अनुभव महत्वाचा असतोच. आणि एक गोष्ट काय आहे, इतकी वर्ष तू नोकरी करतोस बरोबर ना, त्यामुळे महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम बँकेत जमा होण्याची सवय आहे रे तुला. बघ बिझनेस तसं नसतं ना, म्हणजे कधी पैसे मिळतात कधी जातात सुद्धा, नफा होतो नुकसानही होतं. त्यामुळे एक लक्षात ठेव, ज्याप्रमाणे बिझनेसचा नफा आपण वाटून घेणार आहोत त्याचप्रमाणे तोटा सुद्धा वाटून घ्यावा लागेल. आहेस ना तयार याला? हा तयार आहेस ना? मी आहे की. हा मी आहे ना तयार. हो शिवाय जयंत ब्रोच्या सगळ्या अटींमध्ये मी बसतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला बिझनेसचा अनुभव सुद्धा आहे. हा बिझनेस बुडवण्याचा अनुभव आहे. तुम्ही म्हणताय भावना मॅडमच्या पत्रिकेत दोष आहे, पण जेव्हापासून त्यांचं माझ्याशी लग्न झालं ना मी खूप सुखी आहे. मग पत्रिकेतला दोष चांगला आहे का वाईट आहे ते तुम्ही ठरवा. ठीक आहे? नाही म्हणजे मुळात आषाढात नवऱ्याचं तोंड बघायचं नाही ही असेल प्रथा गुरुजी, पण याचा आमच्या घराशी काय संबंध? आजवर आमच्या घरातल्या कुठल्याही बाईने ही प्रथा पाळलेली नाहीये माझ्या मते. ए बाकीच्यांचं सोड, पण हिनं तुझा चेहरा बघितला ना तर तुझ्या जीवाला धोका आहे, कळला? अरे ही कसली मनमानी आहे उगाच? मनमानी आम्ही करतोय की तू करतोयस? प्रथा आहे ती पाळायला नको एवढी साधी गोष्ट समजत नाहीये तुला? सिद्धू, आपल्या घराण्याच्या सगळ्या प्रथा परंपरा तू धाब्यावरती बसवतोस आणि स्वतःचीच मनमानी करतोस. पण नाही, आता हे मी खपून घेणार नाही. हे बघ आजी, मला ही प्रथा माहिती नसली तरी घरातले मोठे सगळे म्हणतात तर हे डावलता येणार नाही. मी माहेरी जायला तयार आहे. थांब रे जरा, हे सगळं आरसे व्यवस्थित बघायचे असतात. मागचं कोण येतंय ते, त्यासाठी आरसे लागतात. नाही कोण नाही. हा अरे यार, ए दादा. हा बोल. झाली का तुझी शायनिंग मारून झाली? हे बघ, शायनिंग मारून झाली असेल ना तर रिक्षा स्टार्ट कर, कारण रिक्षा स्टार्ट केल्याशिवाय पुढे जाणार नाही, नाही का? हो ना? बरोबर आहे. मग नुसता आरामात जो मागे बसलायस ना त्यापेक्षा जरा मदत कर.
त्याच्यात काय मदत करायची? अरे रिक्षाला खाली दांडा असतो, तो ओढ, तेव्हा रिक्षा स्टार्ट होईल. ए बावळटा का तेवढं कळतं मला माहितीये, कळलं ना, गप्पा बस जरा. हो काय? दादा कसं आहे माहितीये का, जो व्यक्ती घाबरलेला असतो ना तो असा बडबड करत असतो. एकदा म्हणतो मदत कर, एकदा म्हणतो गप्प बस. काय चाललंय तुझं? काहीतरीच आपले दादा. हे दादा, अरे आता आपल्याला रिक्षाचं पूर्ण भाडं भरायला लागणार आहे की काय? काय बोल? अरे अर्ध्या भाड्यावर रिक्षा आणली होती ना आपण. बघ वेळ निघून चाल. बघ जरा बघ. चालेल चालेल, आहे थोडा वेळ आहे. हा मला कॉन्सन्ट्रेट कर, कळलं ना. सॉरी कर. हरीश हरीश! नाही ना जमत आहे तुला. आताच म्हणालो मी, रिक्षाला खाली एक दांडा असतो, तो ओढायचा असतो, तेव्हा रिक्षा स्टार्ट होते. ए गाडवा, ते रिक्षाला दांडाच नाहीये कुठला. काय रिक्षाला दांडा नाही? हा दादा, त्याने आपल्याला फॉल्टी रिक्षा दिली दादा. अरे वेड्या, फॉल्टी रिक्षा दिली तर काय फरक पडतोय? आता आपण रिक्षा कशी चालवणार, आपल्याला चालवता येते की नाही हे कसं कळणार? आणि आपण जयंतला कसं सांगणार की आपल्याला रिक्षा चालवता येते ते? आता कसं आई करणार दादा? शपथ. यार, आता कसं करायचं? काहीतरी असेल रे इकडे, बटन असेल कुठेतरी. बघ बघ. हा बघ 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 दादा. हा हरीश, झाली चालू झाली रिक्षा. फॉल्टी रिक्षा नाही, मॉडर्न रिक्षा आहे. दांडा नाही लागत. आणि तसंही कोण लागणार सतत दांडा ओढायला खाली. वा.